हम्म, आता आपण ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज पाहूया. रेशोजमध्ये जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे रेशोज सेम असतात त्याच्या साईड्सचे. जसं की इथं दोन ट्रायंगल आहेत, एक आहे पी क्यू बी आणि एक आहे ए सी बी. तर पी क्यू बी आणि ए सी बीमध्ये जर आपण डिवाईड केले त्याच्या साईड्स, जसं की पी बी डिवायडेड बाय ए बी इक्वल्स टू काय येईल, पी क्यू डिवायडेड बाय ए सी. सिमिलर साईड आहे. आपण जर नीट पाहिलं तर पी बी आपण हायपोटेनियस घेतलेला आहे आणि सिमिलरली ए सी बीचा पण आपण हायपोटेनियस घेतलेला आहे ए बी. तसंच पी क्यू ही बीच्या अपोजिट साईड आहे आणि अँगल बीच्या अपोजिट साईड अजून एक आहे ती ए सी दुसऱ्या ट्रायंगलची, दॅट इक्वल टू बी क्यू डिवायडेड बाय बी सी. इथं पण आपण ॲडजसंट साईड घेतलेली, बाजूची साईड अँगल बीच्या, आणि नंतर बी सी ही ए बी सी या ट्रायंगलची बाजूची साईड आहे, ॲडजसंट साईड आहे. आता आपण पहिलं इक्वेशन इथून घेतलं, पी बी डिवायडेड बाय ए बी इक्वल्स टू पी क्यू डिवायडेड बाय ए सी. आणि ते जर आपण इकडे असं पी क्यूच्या बाजूला जर आपण पी बीला पाठवलं तर हे इकडं वरच्या साईडला आहे, तर ते इकडं गेल्यानंतर इक्वल साईनच्या पलीकडच्या बाजूला गेल्यानंतर ते डिवायडेड होतं. तर पी बी इकडं गेलेलं आहे. नंतर ए सी हा इथून आपण दुसऱ्या साईडला पाठवला तर तो वरती गेलेला आहे, इन टू झालेला आहे, म्हणजेच मल्टिप्लाइड झालेला आहे. आणि ए बी हे इकडं डिवायडेड बाय असल्यामुळं तिथंच आपण ए सीला पाठवलेलं आहे. तर अपोजिट साईड ऑफ बी, आता जर ए सी जर पाहिलं आपण तर अपोजिट साईड ऑफ बी आहे ते, म्हणजे बीच्या समोरची बाजू, आणि हायपोटेनियस आहे तो डिवायडेड बाय ए बी म्हणजे आपला हायपोटेनियस आला. मग या रेशोला समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजे हायपोटेनियस, या रेशोला साइन बी म्हटलं जातं ट्रिग्नॉमेट्रीमध्ये. अपोजिट साईड ऑफ बी डिवायडेड बाय हायपोटेनियस. सिमिलरली आपण आता कोसाइन रेशो बघणार आहे ट्रिग्नॉमेट्रीचा. त्याच्यासाठी आपण पी बी डिवायडेड बाय ए बी इक्वल्स टू बी क्यू डिवायडेड बाय बी सी हे आपल्या पहिल्या इक्वेशन मधून घेतलेलं आहे इथल्या. त्याच्यामध्ये सिमिलरली आपण ट्राय केल्यानंतर बी क्यू डिवायडेड बाय पी बी इक्वल्स टू बी सी डिवायडेड बाय ए बी, आणि बी सी म्हणजे काय होते, ॲडजसंट साईड ऑफ कोन बी. आता ॲडजसंट साईड म्हणजे जे हायपोटेनियस नाही आणि समोरची पण साईड नाही, अशाला ॲडजसंट साईड म्हणतात. तर बी सी डिवायडेड बाय ए बी आपला हायपोटेनियस आहे. परत एकदा पाहूया, ए बी हा हायपोटेनियस आहे. तर या रेशोला ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस या रेशोला कॉस बी म्हटलं जातं किंवा कोसाइन रेशो ऑफ अँगल बी. म्हणजे हे ॲडजसंट साईड कोणत्या अँगलचे आहे तो हा अँगल आपण इथं लिहितो. नंतर तिसरा रेशो आहे तो टँजंट रेशो. तर टँजंट रेशोसाठी हा असं आहे की अपोजिट साईड ऑफ दॅट बी, अँगल बी डिवायडेड बाय ॲडजसंट साईड ऑफ बी. तर टँजंटमध्ये ऑपोजिट साईड येते, नंतर खाली ॲडजसंट साईड येते, तर याला टँजंट म्हणतात. नंतर हे अँगल जे आपण बी इथं लिहिलेलं आहे त्याच्यासाठी थिटा, अल्फा, बीटा असं वापरलं जातं. तर साइन थिटा म्हणजे थिटा हा अँगल बीच्या ऐवजी आपण थिटा घेतला तर ए बी डिवायडेड बाय ए सी. आता साईनचा अँगल आपण काय पाहिलेला आहे इथं, अपोजिट साईड भागिले हायपोटेनियस. तसंच कॉससाठी एक आहे ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस, आणि टँजंटसाठी अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजसंट साईड. तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट आहे ते साइन रेशो. मी परत एकदा इथं लिहिलेलं आहे, अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनियस. कॉस रेशो म्हणजे काय, ॲडजसंट डिवायडेड बाय हायपोटेनियस. टॅन म्हणजे अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट. तेच आपण थिटाच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे, साइन थिटा, कॉस थिटा काय येईल, टॅन थिटा काय येईल. तर हे जे अँगल असतात थिटा, अल्फा किंवा बीटा, याच्याच डिपेंडंटली आपण त्याच्या साईड काढतो, म्हणजे ऑपोजिट साईड कोणती आहे. तर इथं जेव्हा आपण साइन थिटा लिहितो तेव्हा थिटाच्या अपोजिट साईड कोणती आहे ती लिहितो,
आणि त्याच्याखाली हायपोटेनियस. तसंच कॉस थिटाला पण थिटाच्या ॲडजसंट साईड कोणती आहे ते लिहितो. म्हणजे या अँगलवरती साईड डिपेंडंट असतात. कॉसची घ्या, साईनची घ्या किंवा टॅनची घ्या. आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत, ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.